हाय, हॅलो. मी काजल. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. उठायला थोडा जास्तच उशीर झाल्यामुळे ना मी आज ऑफिस स्किप केले आणि ऑफिसमध्ये आजारी असल्याचा बहाणा सांगितला. पण समोरून मॅनेजरचं उत्तर आलं, "तू ज्या शाळेत शिकली आहेस ना, त्या शाळेत मी प्रिन्सिपल होतो." आता मला जे समजायचे ते मी समजून घेतलेलं, जाऊ द्या. तरी मी म्हटलं की मी आज घरूनच सगळं काम कंप्लीट करेन. सकाळी सकाळी च्यवनप्रकाश खाऊन सुरुवात केली. हे च्यवनप्रकाश इतकं भारी आहे, इतकं टेस्टी आहे की ते माझं तोंड बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की हे किती टेस्टी आहे. ते टेस्टी नसलं तरी बेनिफिट खूप आहेत ह्याचे, त्यामुळं खावं लागते. नाही तर नाश्त्यामध्ये मला ओट्स बनवलेले. इथे मी मसाला ओट्स बनवलेत आणि मॅगीपेक्षा हे ओट्स इतके छान लागतात ना, तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. मॅगीला विसरून जाल, खूप छान लागतात. आणि मी पीजीवर राहत असल्यामुळे असा मळकट सळकट गॅस आहे माझ्याकडं. तो सगळ्यांनी त्याला इग्नोर करा आणि माझा ब्लॉग कंटिन्यू करा. ह्यात थोडं पाणी जास्तच पडलं असं मला वाटलेलं, तरी पण खूप जास्त टेस्टी झालं. तर मॅनेजरचे धडांग धडांग 4-5 मेल आलेले, त्या सगळ्यांना रिवॉर्ड करून एक छोटासा ब्रेक घेतला, स्वीट ब्रेक. आणि इथे मी आंबा बर्फी खाल्ली. इतकी ऑसम बर्फी होती ना, असं तोंडात विरघळत होती आणि ह्याची चव मी शब्दात सांगू शकत नव्हते. त्यानंतर मी ऑर्डर केलं ते फ्रूट्स आणि थोडं सामान. खाली आले तर इथे माझं पार्सलवाला आलेलं. हे पार्सल घेतलं मी आधी आणि झेप्टोचं माझं ऑर्डर येत होती म्हणून मी वेट करत होते. तब्बल 19 मिनटं वेट केलं आहे मी. 2 मिनिट सांगून मला 19 मिनटं थांबायला सांगितलं. इतकी जास्त चिडचिड होत होती ना, पण पार्सल पेड होतं म्हणून थांबावं लागलं, नाहीतर कॅन्सलच केलं असतं. आणि सबर का फल मीठा होता आहे, हे खरं यार. मी 19 मिनटं वाट बघितली आणि योगा बारमध्ये एक पॅकेट एक्स्ट्रा आलेलं मला. त्यानंतर मी मोबाईलमध्ये चेक केलं तर तिथे 3च पॅकेट होते, पण 4थं दिलेलं आणि रिटर्न पॉलिसी पण नव्हती. असंच इच्छा नसतानाही ते मला पॅकेट ठेवून घ्यायला लागलं आणि मला योगा बार खूप जास्त आवडतो गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.